Yes. Good morning, friends. Structure of atom means the modern electronic configuration based on quantum mechanics. जे आपण इथून पुढं 11th आणि 12th बोर्ड असो नाहीतर नीट JEE MST CET ही गोष्ट लागणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याची हिस्ट्री त्याची थिअरी असा मुद्दा आहे. सो फर्स्ट 2 lectures it is expected that you have gone through first 2 lectures, then and then only you will find this interesting, you will understand it is easy. ओके, बघा आपण पहिले 2 lectures अपलोड केलेले आहेत, ते व्यवस्थित बघितले असतील तर हे पटकन कळणार, इंटरेस्टिंग आहे. आणि मग जे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पुन्हा आता इथून पुढं प्रत्येक टॉपिकमध्ये वापरणार 11th 12th, त्याची काय स्टेप्स होते, स्टेजेस होते, त्याची माहिती असणं असा हा पॉईंट आहे. म्हणजे आमची MST CET पासून ते नीट वगैरे या सर्व एक्झामला इतर सर्व टॉपिक्सला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लागणार आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक एलिमेंटचं सगळा पिरियडिक टेबल यायला पाहिजे असं काहीतरी गैरसमज असतो, गरज नाही, ते कळेलच तुम्हाला. आणि मग ते महत्त्वाचं आहे. आणि ते कसं आलं, कुठून आलं, काय स्टेप्स होत्या ते समजून घेणं हे एस्पेशली नीट आणि JEEच्या दृष्टिकोनातून एखादा क्वेश्चन मग त्याच्याशी रिलेटेड येऊ शकतो, स्पेसिफिक या टॉपिकशी रिलेटेड एखादा. पण हा टॉपिक त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा तो एखादा क्वेश्चन ते ठीक आहे. म्हणजे जसं की प्लँक्स इक्वेशनवर एखादं न्यूमेरिकल आलं, असं एखादा मार्काचा क्वेश्चन एखाद्या वर्षी येईल नाही येईल. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे याच्यावरून आपण शिकणार आहोत पुढं, ते जर व्यवस्थित नाही केलं तर 11th 12thचे पुढचे तुम्ही जवळजवळ सर्व टॉपिक्स मग तुम्हाला ते करताच येणार नाहीत. ओके, म्हणून या टॉपिकचं त्या अँगलनी महत्त्व जास्त आहे आणि हे बाकीचं पण आपण करणारच. तर त्या दृष्टिकोनातून इन आवर प्रिव्हियस लेक्चर्स फर्स्ट वी स्टडीड रुदरफोर्ड, नाही का. तर रुदरफोर्ड साहेबांनी सांगितलं की त्यांनी जे काही गोल्ड फॉईल अल्फा पार्टिकल स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट केला, त्याच्यावरून प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. ते बरोबर होतं, पण त्यांचे काही लिमिटेशन्स होते की रुदरफोर्ड दे रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन एनी पाथ्स अँड ऑल पाथ्स म्हणाले. तसं जर असतं तर कंटिन्युअस स्पेक्ट्रा यायला पाहिजे होता. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी या टॉपिकचं सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं आहे की लाईन स्पेक्ट्रा किंवा डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रा म्हणजे काय आणि कंटिन्युअस स्पेक्ट्रा म्हणजे काय. सिम्पल आहे. त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा ते मागचं लेक्चर बघा आणि आता हे पण ऐका की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, नाही का, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक कंपोनंट अँड मॅग्नेटिक कंपोनंट बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर, नाही का. समजा हा एक इलेक्ट्रिक कंपोनंटची डायरेक्शन असेल ही, आणि ही मॅग्नेटिक कंपोनंटची डायरेक्शन असेल, तर द प्लेन परपेंडिक्युलर टू दिस प्लेन असं असेल किंवा मागं विल बी द डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ, म्हणजेच प्रोपागेशन ऑफ, नाही का. मोठा माणूस आला तर आगमन झालं म्हणतो आपण, सर्वसामान्य माझ्यासारखा माणूस आला तर RB आला. ओके, तर तसं डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ लाईट परपेंडिक्युलर, हा जर मॅग्नेटिक कंपोनंट इलेक्ट्रिक कंपोनंट बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड रिझल्टंट ऑफ दॅट इज डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन, म्हणजे डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ, नॉर्मली आपण लाईट म्हणतो, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे असं असेल किंवा एक्झॅक्ट अपोजिट असेल. तर ते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ते आपण मग प्रिव्हियस लेक्चर मी पुन्हा सांगतो ते बघायला पाहिजे. नाहीतर आत्ता आज काय बोलतो आहे ते सोपं असून इंटरेस्टिंग असून तुम्हाला कळणार नाही. ओके, म्हणून सोपं आणि इंटरेस्टिंग आहे, पण मागचे 2 लेक्चर व्यवस्थित ऐका. ओके, थांबून ऐका, पॉज घेऊन ऐका. ओके, 15-20 मिनटाचं ऐकलं, शांत बसलात, जरा 1-2 मिनटाचा गॅप घ्यायचा, परत त्यातलं वाटलं तर रिपीट करायचं, मग पुढचं बघायचं, असं करत करायचं. थोडी नोट बनवायची, काहीतरी शब्द लिहायचा त्यातला. ओके, तर हे जे मग मी म्हणालो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स रिझल्टंट ऑफ फ्लक्च्युएटिंग अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स, आणि त्याचा अंदाज येण्यासाठी म्हणून मी तुम्हाला ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये पेंड्युलम ॲनॉलॉजी म्हणून दिलं होतं. तर आता बघा की ते जे व्हेरियस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, मग ती व्हिजिबल लाईट असेल, व्हिजिबलमधल्या वेगळ्या कलरची लाईट असेल, एक्स-रे असेल, गॅमा रेज असेल, ओके, रेडिओ वेव्ज वगैरे, तर त्याचा जर वेवलेंथ
ओके. वेवलेंथ नॅनोमीटर या युनिटमध्ये, तर त्याची जे कोण पॉसिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत नेचरमध्ये, नॅनोमीटर या युनिटमध्ये, ओके. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ, तर ती 10⁻³ पासून 10⁻³ पर्यंत आहे. ओके. आणि वेवलेंथ माहीत असेल तर आपल्याला वेवलेंथवरून फ्रिक्वेन्सी काढता येते. आम्ही तो इक्वेशन बघितलेलं आहे, नाही का. लॅम्बडा वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी न्यू बरं का, व्ही सारखं नाही, ते न्यू इज इक्वल टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसाठी बरं का, यांचा प्रोडक्ट इज इक्वल टू कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट काय आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, म्हणजेच तो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे, मीटर पर सेकंद आहे. ओके. त्याप्रमाणे मग हे याचं युनिट मीटर पर सेकंद, त्याप्रमाणे त्याप्रमाणे यांचं युनिट, नाहीतर हे सेंटीमीटर पर सेकंद. मुद्दा काय आहे की लॅम्बडा माहीत असेल, लॅम्बडा तुम्हाला माहीत असेल तर सी जर तुम्ही हा वापरणार असाल तर लॅम्बडा जो नॅनोमीटरमध्ये माहीत असेल तो मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आणि तो भरला की तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळेल. किंवा फ्रिक्वेन्सी तुम्हाला एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची माहीत असेल ती तर भरा, सी इज अ कॉन्स्टंट, तुम्हाला त्याचा वेवलेंथ मिळेल म्हणजे लॅम्बडा मिळेल. तरी पण बघा, आणि मग त्याची वेवलेंथ 10⁻³ पासून 10⁻³ पर्यंत रफली, थोडं इकडे तिकडं असू शकतं. आपल्याला एक अंदाज की एवढं स्केल आहे, म्हणजे एवढे पॉसिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ज्याला इन जनरल आपण लाईट म्हणतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणतो. ओके. तर ते एवढे त्यांचे वेवलेंथच्या भाषेमध्ये, म्हणजे लॅम्बडाच्या भाषेमध्ये, नॅनोमीटर युनिटमध्ये 10⁻³ पासून 10⁻³ पर्यंत एवढं मोठा ते रेंज आहे ती. आणि तेच वेवलेंथवरून फ्रिक्वेन्सी काढता येते, मी सांगितली. ती काढली तर ती राऊंड फिगरमध्ये केलं आहे. 10⁻20 म्हणजे हर्ट्स, म्हणजे एक वेव युनिट टाईममध्ये किती वेव्ज पास होतात, सेम पोझिशन किती वेळा येऊन गेले युनिट टाईममध्ये. काल मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे दाखवलं त्याच्यामध्ये, म्हणजेच हर्ट्स. ओके. रेडिओमध्ये सुद्धा ते तुम्ही हे स्टेशन बघत आहात, मेगा हर्ट्स नंबर आकडा सांगतात बघा. ओके. फ्रिक्वेन्सी ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी न्यू ती हर्ट्समध्ये म्हणजे सायकल्स पर सेकंद, तर ती त्या लॅम्बड्याला 10⁻20 हर्ट्स या युनिटमध्ये 10⁻20 म्हणजे 10⁻20 सायकल्स पर सेकंदपासून ती 10⁻⁴ एवढी ती रेंज आहे, एवढी ती रेंज आहे. म्हणजे जे वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्यांची वेवलेंथ याच्यामध्ये कुठली तरी असू शकते. समजा कुठली तरी आमच्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल तर त्याची वेवलेंथ नॅनोमीटर युनिटमध्ये यामध्ये कुठंतरी असेल. त्याप्रमाणे या फॉर्म्युल्यात भरले की त्याची फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मिळेल. नंतर आपल्याला पाहिजे त्या युनिटमध्ये कन्वर्ट करता येतं. ओके. ते पुढं न्यूमेरिकल्स वगैरे असतात ते त्यावेळेला बघूया. पहिल्यांदा आपल्याला ब्रॉडली एक हिस्ट्री आणि स्टोरी बघून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ची सवय करून घ्यायची आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची प्रॅक्टिस करायची आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला सुरुवातीला 20पर्यंत आणि नंतर 30पर्यंत, म्हणजे आपली केमिस्ट्री 11th 12th आणि नीट वगैरे, तर 20पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला व्यवस्थित लिहिता आलं, सोपं आहे, येणारच ते. तर आपली 90% केमिस्ट्री 11वी 12वी MST CET आणि नीट वगैरे, आणि 30पर्यंत आलं तर 95च्या पुढं आणि 98% म्हणा. आणि 1-2च छोटे टॉपिक आहेत की ज्याला त्याच्याही पुढचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यायला लागतात. मुद्दा मी सांगतो आहे, घाबरून जायची कारण नाही. तर पिरियॉडिक टेबलमध्ये पूर्वीच्या हिशोबाने 103 आणि आता सिंथेटिक एलिमेंट 118 ॲटॉमिक नंबर, तर सगळं यायला पाहिजे, नॉट नेसेसरी. पण आपण ज्या पद्धतीने शिकतो ते आपण कुठलंही करू शकणार, तो भाग वेगळा. मी दोन्ही बाजू सांगतो आहे, समजून घ्या. म्हणजे कुठली भीती नसावी. मग त्याच्यामध्ये 10⁻³ आणि 10⁻⁻1, मग ते अगदीच काय हे राऊंड फिगरमध्ये आकडे लिहिले तसं समजू नका. म्हणजे समजून घ्या की काही ठराविक या रेंजमध्ये ज्यांची वेवलेंथ आहे, म्हणजेच या रेंजमध्ये ज्यांची फ्रिक्वेन्सी आहे, त्यांची प्रॉपर्टीज एकमेकांच्या आसपास आहेत. त्यामुळे त्या सर्व रेंजमध्ये ती जी रेंज असेल त्या रेंजमध्ये ज्यांची वेवलेंथ आहे त्यांचे प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, तर त्यांना आम्ही गॅमा रेज नाव दिलं. गॅमा रे म्हणजे कुठला एक रे नाही आहे, ती ठराविक आहे. ती राऊंड फिगरमध्ये आपण आपल्या सोयीसाठी आकडा पकडला आहे. नंतर मग तो त्याच्या आसपास 10⁻⁻1 पासून 10⁻0 असं या रेंजमध्ये असेल ज्यांची फ्रिक्वेन्सी किंवा त्याप्रमाणे त्याच्यावरून येणारे वेवलेंथ. मग एक्स रेज म्हणजे गॅमा रेज, मग एक्स रेज म्हणजे तो ग्रुप आहे. म्हणजे गॅमा रेज, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट किंवा व्हिजिबल, आपले व्हिजिबल कलर,
त्यानंतर IR इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह वगैरे म्हणतो आपण, मायक्रोवेव्ह रिजन, त्यानंतर रेडिओ वेव्ज. ओके, तर हे जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे प्रकार बघतो आपण, तो म्हणजे कुठली एक फ्रिक्वेन्सी किंवा एक वेवलेंथ किंवा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन नाही आहे. त्या ठराविक रेंज आहे ती छोटी मोठी, की त्या रेंजमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ असेल म्हणजेच फ्रिक्वेन्सी असेल तर त्याला त्याच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत. तर मग एकदम फ्रिक्वेन्सी जास्त असणारे सुरुवातीचा जो एक ग्रुप आहे त्याला गॅमा रेज म्हणले. त्यानंतर म्हणजे एनर्जी हायेस्ट एनर्जेटिक गॅमा रेज, मग एक्स-रे येतो, मग अल्ट्राव्हायोलेट, UV लाईट, मग व्हिजिबल, मग इन्फ्रारेड, मग मायक्रोवेव्ह रिजन, मायक्रोवेव्ज, ओके, मग रेडिओ वेव्ज, असं ते आहे. हे एवढं पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. मुद्दा लक्षात आला का? आणि मग कालचा तो एक्सपेरिमेंट स्पेक्ट्रोस्कोपीचा आठवतो का तुम्हाला, की तो प्रिझम नाही का, आणि मग ती इकडं लाईट इमिट झाली होती बघा. सिन्स वी हॅव कवर्ड दिस इन आवर प्रिव्हियस लेक्चर, जस्ट जरा सांगू वाटलं म्हणून मी फास्ट सांगतो आहे. आणि मग प्रिझममधून व्हेरियस डिफरंट वेवलेन्थ्स, अँगल ऑफ डेव्हिएशन डिफरंट असणार, आणि मग वेगवेगळ्या अँगलमध्ये डेव्हिएट झाला तर तो वेगवेगळ्या ठिकाणी त्या फोटोग्राफिक प्लेटवरती इट विल कोलाईड, तिथं ते व्हाईट होणार. मग किती अँगलने डेव्हिएट होणार, तर कुठं हिट होईल, म्हणजे कुठं हिट होईल तो त्यातली, आता म्हणजे ते जे ग्रुप होता तो वेगळे त्याची फ्रिक्वेन्सीज असल्यामुळं त्याचे अँगल ऑफ डेव्हिएशन वेगळे असणार. तर अँगल ऑफ डेव्हिएशन वेगळे असतील तर काय अँगल ऑफ डेव्हिएशन असेल तर तो कुठं हिट होणार, म्हणजेच कुठं हिट झाला तर त्याचे अँगल ऑफ डेव्हिएशन किती असेल, आणि ती जर तेवढी असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, ते आपण मॅथमॅटिकली मग फॉर्म्युल्याप्रमाणे काढता येतं. आणि मग आमच्या लक्षात आलं की लाईन स्पेक्ट्रा म्हणजे की ह्या ठराविक एक्सपेरिमेंटमध्ये हे बाबा हे 5-10 वेवलेंथ लॅमडा असलेले किंवा 5-10 फ्रिक्वेन्सी असलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेले आहेत. अरे मग त्याच्यामधले पण फ्रिक्वेन्सी असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात, ते इमिट नाही झालेले आहेत. आणि त्याच्यावरून आमचं मग असं लक्षात आलं की कारण इमिट होण्याचं जे सांगितलं होतं ते पुन्हा थोडं फास्ट सांगतो, सिन्स वी हॅव कवर्ड दिस, की जसं इलेक्ट्रॉन्स एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि मग ती त्यांची एनर्जी वाढली की मग त्यांचे रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियसचा रेडियस बदलतो, परत ते इमिट करतात, मग परत इमिट केलेली तो खाली येतो, मग परत दुसरा पाथ, तोपर्यंत इथला कोणीतरी ॲब्सॉर्ब केलेला असेल तो इथं असं सगळं इलेक्ट्रॉन्स ॲब्सॉर्ब एनर्जी, पाथ इन्क्रीजेस, चेंजेस, इट कम्स बॅक टू दी ग्राउंड स्टेट, इट इमिट्स एनर्जी, असं ते कंटिन्युअसली चालू असतं. आणि त्यातून मग ते जे आम्ही काल एक्सपेरिमेंटमध्ये मग तो प्रिझममधून इथं जे आम्हाला सापडले कुठले फ्रिक्वेन्सी आहेत तर ते ठराविक फ्रिक्वेन्सी आहेत, म्हणून तो लाईन स्पेक्ट्रा. आणि म्हणून रुदरफोर्ड साहेबांचं तिकडं इट इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन एनी पाथ्स अँड ऑल पाथ असं जे अर्थ काढला होता, तर दॅट इज नॉट करेक्ट. तसं असतं तर सर्व फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट व्हायला पाहिजे होते, आणि त्यामुळे मग हे सगळं व्हाईट वॉश असं दिसायला पाहिजे होतं, ज्या अर्थी ठराविक फ्रिक्वेन्सीच्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेले आहेत. म्हणजे त्या फोटोग्राफिक प्लेटवरती स्पेक्ट्रा, तो लाईन स्पेक्ट्रा म्हणजेच डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रा दिसतो. याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट पाथ्स अँड सर्टन पाथ्स, इथंपर्यंत तरी आलो. म्हणजे रुदरफोर्डनी न्यूक्लियस सांगितलं, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबर होत्या आणि काही गोष्टी नव्हत्या. स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट त्यांनी वापरला नव्हता, त्याला माहीत नव्हता. ओके, त्याच्या पुढं आलो. आणि मग हे जे आता आपल्या लक्षात आलं ते आणखी त्याला मॅच होणाऱ्या कुठल्या गोष्टी घडल्या. पहिला हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम याला म्हणतात, म्हणजे सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची कुठले असतात आणि त्या ग्रुपचं नाव काय ते सांगितलं, ते ठीक आहे. त्यानंतर बाल्मर, म्हणजे तो बाल्मर आणि त्या पद्धतीचं एक्सपेरिमेंट करणारे मग पिफंट आणि बरेच आहेत, 3-4 आहेत. म्हणजे त्यातलं एक बाल्मर साहेबांचं सांगितलं तर मग तुम्हाला अंदाज येईल की जो एक्सपेरिमेंट केला स्पेक्ट्रोस्कोपीचा आणि वेगळ्या फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले, कुठं असं दिसेल, कुठं वेगळं दिसेल, नाही का, कुठं असं दिसेल, म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत आणि त्याच्यामधले कुठल्याही फ्रिक्वेन्सीजचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट झालेले नाही आहेत. मग कुठल्या फ्रिक्वेन्सीचे इमिट झालेत, फ्रिक्वेन्सी कळाली तर वेवलेंथ काढता येते, किंवा वेवलेंथ कळाली तर फ्रिक्वेन्सी काढता येते. ओके, तर ती फ्रिक्वेन्सीज मग तो फ्रिक्वेन्सीज वेवलेंथमध्ये कन्वर्ट केले. वेवलेंथ मिळाले असेल तर ठीक आहे, आणि ते 1/, वेवलेंथ या फॉर्ममध्ये. म्हणजे कसं होतं की वेवलेंथ ज्या रेंजमध्ये येते या एक्सपेरिमेंटमध्ये,
वेवलेंथ 1/λ या फॉर्ममध्ये जर ती तुलना केली तर ती आपल्याला ज्या आकड्यांची सवय असते, समजा 0.33, 0.42, 0.59, आता हे तुलना करायला सोपं जातं. 0.0000196, 0.0000 असं किचकट आकडे असतील तर अवघड जातं, किंवा 10⁻14, 10⁻14.5. तर म्हणून ते जे काही वेगळे त्या केसमध्ये जो आम्हाला स्पेक्ट्रा मिळाला, लाईन स्पेक्ट्रा मिळाला, डिस्कंटिन्युअस स्पेक्ट्रा मिळाला, तिकडं जे वेगळे काही ठराविक 10 असतील, 15 असतील वेवलेंथचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेत, ते 1/λ फॉर्म्युल्यात भरले. मग 1/λ या फॉर्ममध्ये भरलं तर 1/λला आणखी एक टर्मिनॉलॉजी आपण दिलेली आहे, त्याला वेव्ह नंबर म्हणलं आहे, व्ही बार. हे फ्रिक्वेन्सी नव्हे बरं का, हा व्ही आहे, व्ही बार म्हणायचं त्याला. ते फ्रिक्वेन्सी न्यू ते वेगळं, हे फ्रिक्वेन्सीसाठी वापरतो आपण न्यू, असं जरा व्यवस्थित न्यू ते वेगळं. व्ही बार 1/λला व्ही बार म्हटलेलं आहे. म्हणजेच तो व्ही बार म्हणजे वेव्ह नंबर. हे सगळं नोट्समध्ये वर असतं बरं का. आपण त्यातलं बारकावे काय ते समजून घेण्यासाठी लेक्चर्स असतात, मग ते नोट्स आणि मग MCQs, टेक्स्टबुक, MCQs, न्यूमरिकल्स, असं सगळं अभ्यासाचा पद्धत असते. आपण MCQs इकडं प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर बघणार असतो. ओके, 11वीला सुरुवातीला काही टॉपिक्समधले कन्सेप्ट्स बघितल्यानंतर मग एकत्र छान MCQs बघायला सोयीचं असतं. त्यामुळं काही वेळेला 11वीला एकदम सुरुवातीला MCQs बघता येत नाहीत, काही सुरुवातीचे 2-3 टॉपिकला, आणि मग नंतर एकदम बघता येतं, असं आहे. 11th काय हरकत नाही. तर बघा इथं जसं बाल्मरनी मग काय केलं की त्याच्या असं लक्षात आलं की जो काही स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट आपण केला, हे जे वेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे त्यांचे वेगळे वेवलेंथ मिळाले, λ1, λ2, λ3, λ4, λ6, 7, ओके. ते लॅम्बडा जर इथं भरले 1/λ या फॉर्म्युल्यात भरले, हा कॉन्स्टंट, राईटबर्ग कॉन्स्टंट. आता ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुस्तकात असते ना, तुम्ही बघा ना, पॉज करा, उघडून बघा, ती इथं आहे, ती पुस्तकातली तीच नोट्समध्ये असते, तीच मी इथं बोर्डवर लिहिणार, काय पॉईंट नाही त्यामध्ये. समजलं का, काय कन्सेप्ट त्यात पुस्तकामध्ये नोट्समध्ये काय कळत नाही, ते जे तुम्हाला समजावून सांगणे, कसा अभ्यास करायचा, त्याचा अर्थ काय, आणि मग त्याच्याशी रिलेटेड मग MCQ वगैरे घेणे, त्यातले हिंट्स देणे, हे लेक्चरमध्ये असायला पाहिजे. जी आरची व्हॅल्यू टेक्स्टमध्ये आहे तीच इथे लिहायची, तीच तुम्ही बघायची, काही गरज नाही. समजलं का, तुम्ही पॉज करा, आरची ॲक्च्युअल व्हॅल्यू काय बघा, ती कशी कॅल्क्युलेट केली फॉर्म्युल्यामध्ये बघून कळतं. आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं म्हणजे काही गोष्टी 11th म्हणजेच मी 11th म्हणतो, याचा अर्थ येतात तुमच्या सगळ्या CET नीटपासून सगळ्यासाठी लागू आहे त्याला. ओके, तर आर कॉन्स्टंट, राईटबर्ग कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर येणार तो वेगळा. ओके, राईटबर्ग कॉन्स्टंट. तर बाल्मर साहेबांनी व्हिजिबल रेंजमध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, त्यातले व्हिजिबल रेंजमध्ये समजा एक 5-6 असतील, काही UV असतील, तर व्हिजिबल रेंजमधले जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत त्यांच्यासाठी बाल्मरच्या काय लक्षात आलं की या फॉर्म्युल्यात तो बसतो, 1/λ मग 1/λलाच वेव्ह नंबर म्हणजे व्ही बार असं म्हटलं आहे. ओके, म्हणजे 1/λ दिस कॉन्स्टंट इंटू 1/2² - 1/n². मग 1/2² म्हटल्यानंतर n म्हणजे काय येणार, n म्हणजे 3पासून पुढं म्हणजे 1/2² - 1/3², 1/2² - 1/4², 1/2² अपॉन 1/5², असं इथं 3 भरायचं. मग राईटबर्ग कॉन्स्टंट भरायचा, 1/2² कॉन्स्टंट आहे, राईटबर्ग कॉन्स्टंट आहे, मायनस 1/, इथे एकदा 3 भरायचा आणि काय व्हॅल्यू येईल, इथे एकदा 4 भरायचा, काय व्हॅल्यू येईल, इथे एकदा 5 भरायचं म्हणजे 5², काय व्हॅल्यू येईल. ते सगळे व्हॅल्यूज तिथं जे इमिट झालेले, समजा व्हिजिबल रेंजमध्ये समजा एक 6 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झाले, त्याचे जे वेवलेंथ असेल त्याचे 1/λ मॅच होतात. लक्षात आलं का. याचा अर्थ काय होत की स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटमध्ये जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेले आहेत ते कुठल्या तरी एका ठराविक फॉर्मॅटमध्ये बसतात. त्याच्यामध्ये काहीतरी एक फॉर्म्युल्यामध्ये नंबर्स भरल्यानंतर पुढचे, जसं इथं 3, 4, 5 भरल्यानंतर जो आकडा येतो त्याला मॅच होणारही वेवलेंथ आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक रिदम आहे. कुठले पण फ्रिक्वेन्सीज किंवा कुठल्या पण वेवलेंथचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट झालेले नाहीत, एका ठराविक कुठल्या तरी फॉर्म्युल्यात बसणारे व्हिजिबल रेंजमधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसाठी हा आला. IR रेंजसाठी दुसऱ्याने अभ्यास केला, काही नाही, बेसिक फॉर्म्युला हाच. इथं 3 आहे, इथं 3² कॉन्स्टंट असतो आणि त्याप्रमाणे इथं n म्हणजे मग 4², 5², 6², 7² असा पुढचा नंबर टाकत जायचं आणि मग त्या रेंजमधले त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसाठीचा तो फॉर्म्युला. तर त्याचा हेतू काय सांगायचा की जर
ड्युरिंग दी स्पेक्ट्रोस्कोपी एक्सपेरिमेंट वॉट एवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आर इमिटेड, द वेवलेंथ ऑफ दोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ते 1/λ इज इक्वल टू आर इंटू दिस अशा एका फॉर्म्युल्यामध्ये बसतात. म्हणजे ते सगळे जे इमिटेड फ्रिक्वेन्सीज किंवा वेवलेंथ, इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे वेवलेंथ आहेत, ते त्याच्यामध्ये काहीतरी एक नातं आहे, एक काहीतरी रिदम आहे. आणि याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट पाथ्स. इकडं या दिशेने आपली दौरा सुरू झालेला आहे म्हणून या इक्वेशनचा आपण उल्लेख केला. त्यानंतर प्लँक्सनी पण अभ्यास केला होता, तो अभ्यास केला होता, त्याचा पण इथं उपयोग होतो. आणि त्या सगळ्यातून मग परत बोर साहेबांनी एक इक्वेशन आणलं आहे, तिकडे आपण चाललो आहे. तर तिथं जात असताना हे सगळे कालचा एक्सपेरिमेंट, ओके, त्याच्या आधी रुदरफोर्ड बघितला आणि मग बाल्मर सिरीज केलं की मग त्याच्यासारख्या इतर सिरीज आहेत ते फक्त 2च्या ऐवजी 3, 3च्या ऐवजी 4 कॉन्स्टंट बदलतात. कारण का विजिबल रेंजमधली चा फक्त अभ्यास केला तर हा फॉर्म्युला आहे. IR इमिट झालेल्यामध्ये काही IR असतील त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला आहे. म्हणजे ते पहिला एक अंदाज घ्या की हे काय आहे, असून काय आहे, हे कशासाठी केलं आहे, नाही का. आपण जर असं नाही समजून घेतलं तर आपण म्हणतो ना आम्ही का शिकतो आम्हाला कळत नाही. आपण शिकतच नाही हा त्याचा अर्थ होतो. समजलं का शिकतो आम्हाला कळत नाही असं म्हणा, विचारा, मग ते टीचर सांगतील की का शिकायचं. समजलं का. असं विचार का एखादी गोष्ट मांडली तर ती की जसं रुदरफोर्ड म्हणतात की एनी पाथ्स अँड ऑल पाथ, तर तसं नाही. ओके, मग तसं नाही हे समजण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट ज्या वेळेला आला त्याचा उपयोग झाला. मग स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट म्हटलं की मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, मग त्याचा अभ्यास, नाही का. तोपर्यंत जे वेगळे वेगळे सिरीज आहेत त्यातली बाल्मर सिरीजचं एक एक्झाम्पल मी दिलं की त्याच्यामध्ये पण तेच लक्षात येतं की इमिट झालेले, म्हणजेच जर इमिट झालेले वेवलेंथ ठराविक फॉर्म्युल्यात बसतात त्याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट पाथ्स, फिक्स पाथ्स. या अर्थाला जरा सपोर्टिव्ह हा मॅथमॅटिकल त्यांचा अभ्यास आहे. त्याला सपोर्टिव्ह आणखी प्लँक्स क्वांटम थिअरी पण आहे. प्लँक्स क्वांटम थिअरीमध्ये काय, एनर्जी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे एखादी लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा नॉर्मली आपण लाईट म्हणतो, इमिट झाली किंवा ॲब्सॉर्ब झाली, म्हणजे अगदी सनरेज आणि तो मॅग्निफायर म्हणायचो आम्ही मराठीत बिंग म्हणायचो त्याला, ते आपण असं पकडायचो आणि बिलो इट पेज नाही का, कागद, आणि मग ते मॅग्निफायर पकडलेलं असायचं ते, नाही का, बिंग म्हणायचो आम्ही. अँड द रेज दे वूड, बिकॉज ऑफ दॅट लेन्स द रेज दे वूड कॉन्सन्ट्रेट ऑन द पेपर, आणि मग पेपरमध्ये तिकडं ते कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर तिकडं आग लागायची. म्हणजे काय की दोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स दे विल कॉन्सन्ट्रेट ऑन अ स्मॉल पोर्शन ऑफ द पेपर, आणि तिकडं मग काय होणार की इलेक्ट्रॉन्स विल ॲब्सॉर्ब दॅट मोर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इन मोर नंबर. त्यामुळे त्यांची कायनेटिक एनर्जी फार वाढणार, आणि एवढी वाढली त्यातून हीट डेव्हलप व्हायचा रेट एवढा वाढला की इट कॅचेस फायर. म्हणजे काय झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्व्हर्शन झालं हीट एनर्जीमध्ये. मुद्दा समजला का. तर ते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ॲब्सॉर्ब झाले, कुठे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट होतात, तर प्लँक्सने अभ्यास काय केला की एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे जरी असलं तरी एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, एखादी फ्रिक्वेन्सी किंवा एखाद्या वेवलेंथची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट होणार आहे किंवा ॲब्सॉर्ब होणार आहे, तर ते काय, त्याला इट इज नॉट कंटिन्युअस म्हणलं. म्हणजे कंटिन्युअस कुठल्या रेफरन्सनी वर्ड वापरला आहे ते बघायला लागेल. तर त्याचा अर्थ काय, तर पुन्हा प्लँक्स कॉन्स्टंट म्हणजे एच आहे, हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे. मग त्याची व्हॅल्यू काय आहे वगैरे तुम्ही बुकमध्ये बघा ना, मी लिहू शकतो, नाही असं नाही, पण असं नाही अभ्यास करायचा. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि मग तुम्ही ते सेपरेट विचारलं तर मी सांगणार, आणि मग केव्हा तरी ते परत पुढं सांगण्याची गरज आहे, त्यातले बारकावे ते मला माहीत असतं. तसा MCQ येतो कुठंतरी, तर तसं न्यूमेरिकल येतं, पण तोपर्यंत प्लँक एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय, ही फ्रिक्वेन्सी कुणाची न्यू 1 असेल, कुणाची न्यू 2 असेल, किंवा न्यू 3 असेल ती फ्रिक्वेन्सी, तर मोर दी व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजेच युनिट टाईममध्ये ती वेव जास्त वेळा येऊन जाते. मोर फ्रिक्वेन्सी मोर एनर्जी. मग फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे रिलेशन सापडलं आपलं, प्लँक साहेबांनी शोधून काढलं. म्हणजे बघा मॅथ्सचा काय उपयोग. तर हे सगळं डोळ्याला दिसतं का आपल्याला, सगळं जसं रुदरफोर्ड नंतर हे आता बाल्मर वगैरे एक्सपेरिमेंट करतात,
तर हे पण मॅथमॅटिकल आहे. काही गोष्टी मॅथमॅटिकली प्रूव्ह होतात, नंतर ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटली पण प्रूव्ह होतात. काही गोष्टी फक्त मॅथमॅटिकली सांगता येतात, नाही का, की असं असं ग्रहण होणार आहे वगैरे, किंवा काय कुठला ग्रह किंवा काय तारे असं होणार आहे आपण सांगतो इथं बसून, वादळ एवढ्या वेळानंतर येणार आहे वगैरे. तर तसं काय कोणी प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट करून आलेलं नसतं. तर एकदा जे काही झालं त्याचं मांडणी करून त्याच्यामागं मॅथ्स आहे ना, बऱ्याच गोष्टी असल्या तर असतात, असं नाही की फक्त मॅथ्स आहे, पण मॅथ्स मेजर आहे, त्यामुळे मॅथ्स सगळीकडे लागतं. ओके, असू दे. तर याचा अर्थ काय, किंवा याच्यातून आपण काय शिकून त्याचा उपयोग आमच्या पुढच्या टॉपिकसाठी होणार आहे, या दृष्टिकोनातून या इक्वेशन्सकडे किंवा या लेक्चर्सकडे बघा. ओके, तर हे प्लँक्स कॉन्स्टंट एच, जसा इथं आर कॉन्स्टंट आहे, म्हणजे एखादी गोष्ट बदलली तर फ्रिक्वेन्सी वाढली तर एनर्जी वाढणार, आणखी फ्रिक्वेन्सी जास्त असलेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल तर त्याची एनर्जी जास्त असेल, तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर देर शुड बी सम प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. तो काढला त्याने, तर ते ई इज इक्वल टू एच न्यू. तर हे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हे एनर्जी म्हणत असलो तरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी, बरं का. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आर इमिटेड ऑर एब्सॉर्ब्ड, इव्हॉल्व्ड ऑर एब्सॉर्ब्ड इन द मल्टिपल्स ऑफ पॅकेट साध्या भाषेत, और बंडल नाही का, बिस्किटचे पॅकेट म्हणू आपण, बंडल म्हणू आपण, म्हणजेच क्वांटा 1 क्वांटा 2 क्वांटा 3 क्वांटा. ओके, वेगळे वेगळे लँग्वेज, लॅटिन, ग्रीस, अरेबिक, जॅपनीज, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये अभ्यास झाला. जो अभ्यास जिथे झाला त्याप्रमाणे नावं पडत जातात, मग त्याप्रमाणे आपली पण नावं ॲड होतील. ओके, तुम्ही तसा अभ्यास करायचा. तर 1 क्वांटा किंवा 1 पॅकेट किंवा 1 बंडल इज गिवन बाय, म्हणजे जसं एक कुठलं पण एक ॲनॉलॉजी म्हणून आहे की बाबा एखादा पार्लेजीचा बिस्किटचा पोडा कोणाचा एवढा, मारीचा एवढा असतो आणि कोणा छोटा मोठा. ओके, तर 1 पॅकेट किंवा 1, तर एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एखाद्या फ्रिक्वेन्सीची इमिट होणार, तर ती एच इंटू न्यू हा मल्टिप्लिकेशन एवढ्या व्हॅल्यूची एनर्जी असायला पाहिजे. त्याच्या मल्टिपल्समध्ये इमिट किंवा ॲब्सॉर्ब होणार, तर ती एच न्यू म्हणजे त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला एच कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केल्यानंतर जी अमाऊंट येईल तेवढे एनर्जीला रिस्पॉन्सिबल असलेली क्वांटिटी त्याच्या पटीमध्ये इमिट होणार किंवा ॲब्सॉर्ब होणार, त्याच्या अर्ध नाही. समजलं का? आणि म्हणून मग हेच इक्वेशन या फॉर्ममध्ये आलं. म्हणून 1 क्वांटाची व्हॅल्यू ही, मग एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी माहीत असेल तर एच इंटू दॅट फ्रिक्वेन्सी गिव्ज एनर्जी. तर इट इज दी एनर्जी ऑफ 1 क्वांटा म्हणजे 1 पॅकेट ऑफ दॅट एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि म्हणून मग जनरल इक्वेशन काय होणार, ई इज इक्वल टू एन इंटू एच न्यू, म्हणजे एन इज इक्वल टू 1 2 3 4 असा नंबर. याचा अर्थ काय होतो की एन इज इक्वल टू 1 बरा, एच इंटू न्यू फिक्स आहे जर फ्रिक्वेन्सी फिक्स असेल तर, 2h न्यू 3h न्यू 4h न्यू. याचा अर्थ काय होतो, आता फ्रिक्वेन्सी ही वेव्हलेंथच्या भाषेत पण म्हणता येते, म्हणून सी अपॉन लॅम्बडा, नाही का, आपण लिहिलं होतं इथं मग अशी इक्वेशन, नाही का. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी अपॉन न्यू, लॅम्बडा इज इक्वल टू सी अपॉन न्यू, किंवा फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. तर तसं ते केलेलं आहे. याचा अर्थ काय महत्त्वाचं काय आहे की एनर्जी इमिट होणार किंवा ॲब्सॉर्ब होणार, तर ती एच न्यू एवढी असणार, किंवा सिम्पल इंटिजर ऑफ एच न्यू, 1 इंटू एच न्यू, 2 इंटू एच न्यू, 2.5 नाही. एच न्यू हा जर एक क्वांटा असेल त्या फ्रिक्वेन्सीचा, म्हणजे त्या व्हॅल्यूचा, तर 0.25 1/4 क्वांटा, नाही का, 3/4 क्वांटा असं इमिट होत नाही. ती 1 क्वांटा 2 क्वांटा 10 क्वांटा अशी इमिट होणार किंवा ॲब्सॉर्ब होणार. आता त्या मल्टिपल्स ऑफ क्वांटा, सिम्पल इंटिजर मल्टिपल्स ऑफ क्वांटामध्ये इट विल गेट इमिटेड ऑर ॲब्सॉर्ब असं जर असेल, तर पुन्हा त्या गोष्टीला इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, कारण आता इलेक्ट्रॉन सध्या एका मोमेंटला कुठेतरी समजा इथं रिव्हॉल्व होतो आहे आणि तो एनर्जी समजा इमिट करणार आहे. तर इमिट करणार असेल तर ते या फॉर्म्युल्यात पण बसतं, इमिटेड ते तर झालंच, पण त्याप्रमाणे सुद्धा तर इमिटेड एनर्जी ही ती जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला एचनी मल्टिप्लाय केलं तर ते जे येणार ते त्याचं तेवढी एनर्जीसाठी किती इमिट व्हायला पाहिजे क्वांटिटीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, तेवढी किंवा त्याच्या पटीमध्ये, 1 क्वांटा 2 क्वांटा 3 क्वांटा. याचा अर्थ इमिट झाल्यानंतर जो खाली येणार
तो खाली येणार, तो 1 क्वांटा 2 क्वांटा 3 क्वांटा याला करस्पॉन्डिंग जो पाथ असेल तिथंच येणार तो, बाकी आधीमध्ये कुठं थांबणारच नाही. समजते का? म्हणजे पुन्हा इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट पाथ्स अँड फिक्स पाथ्स याला मॅच होणारं हे प्लँक्स क्वांटम थिअरीचं इक्वेशन आहे. ते त्याचा अर्थ हा समजून घ्या, हे मला सांगायचं होतं. मग न्यूमेरिकल सवय होऊन जाते, आपण पण सोडवणार, MCQs पण बघणार, ते ठीक आहे. पण त्याचा अर्थ पहिला स्टोरी एक डेव्हलप व्हायला पाहिजे, इंटरेस्ट तर डेव्हलप होतो कुठल्याही विषयात, आणि मग त्यात काहीतरी जास्त चांगलं करू वाटतं, हा फार महत्त्वाचा. आणि मग MCQमध्ये स्कोर तरच होतो. MCQमध्ये स्कोर होतच नाही, ते MCQमध्ये स्कोर करायचं आहे आणि आम्ही शॉर्टकटमध्ये पटपट मार्क्स पाडून घेतो आणि मग इंटरेस्ट नंतर डेव्हलप होईल, असं होत नसतं, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पण अनेकांना लॉस होतो. ओके. आणि मग जे हे सगळं केलं आणि जो आपला ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी जो सांगितला स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट, त्याला मॅच होणारे हे बाकीच्या गोष्टी आणि एक्सपेरिमेंट, त्यावरून बोर साहेबांनी इक्वेशन मॅथमॅटिकली लक्षात आलं त्यांच्या, नाही का, की ती लाईन स्पेक्ट्रा होता आणि लाईन स्पेक्ट्रामध्ये सुद्धा त्या एक्सपेरिमेंटचा, जसं हायड्रोजनचा, कुठली फ्रिक्वेन्सीचे इमिट झाले ते पण फिक्स होतं, ती फ्रिक्वेन्सी आम्हाला कळाली. आणि मग बोर साहेबांनी मॅथमॅटिकली अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात काय आलं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. आता त्यानंतर त्याच्यामध्ये पण काही लिमिटेशन्स असणार आहेत बोर्स मॉडेल, आणि मग आम्ही परत त्याच्या पुढची थिअरी बघणार आहोत. ॲक्च्युली ती मॉडर्न थिअरी असणार आहे, क्वांटम थिअरी. पण त्याचा पाया हे याचा अर्थ लगेच बोर साहेबांचं इक्वेशन पूर्ण संपलं असं होत नाही, किंवा त्याच्या आधी रुदरफोर्ड सगळं संपलं असं होत नाही. काही गोष्टी त्याच्याबरोबर आहेत, काही गोष्टी इम्प्रूव्ह होणार, दुरुस्त होणार. ओके. तर m/v/r इज इक्वल टू आयदर h/2π और सिम्पल इंट्रिजर मल्टिपल म्हणजे n/h/2π, म्हणजे n इज इक्वल टू 1 2 3 असं असतं. मग 1/h/2π किंवा 2/h/2π किंवा 3/h/2π, h प्लँक्स कॉन्स्टंट असं आहे. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे ना. तर हे काय आहे बरं? m म्हणजे काय? मास ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनसाठी चाललं आहे ना, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि v काय आहे? तर व्हिलॉसिटी नॉर्मली म्हणतात सुरुवातीला अभ्यास करताना टेंजेन्शियल व्हिलॉसिटी, ॲक्च्युअली टेंजेन्शियल व्हिलॉसिटी म्हणतात. म्हणजे ते थोडक्यात बघा, तुमच्या लक्षात आहे का, मी सांगतो. म्हणजे समजा मी इथं असं एक नायलॉनची दोरी आहे आणि बॉल आहे त्याला, आणि त्याला मी माझ्या भोवती फिरवतो आहे. ओके. तो असं फिरतो आहे असं समजा, आणि मग ती समजा झिजली आणि दोरी तुटली त्या मोमेंटला, तर तो बॉल कुठं जाणार? तो गोल फिरत होता म्हणून गोलच फिरत राहणार का? नाही. ज्या मोमेंटला ती दोरी तुटली त्याचे सर्कल असणार आहे, लाईन जॉईनिंग दॅट, त्याला जो परपेंडिक्युलर लाईन असेल टेंजेन्शियल, त्या डायरेक्शनमध्ये तो बॉल जाणार. तसंच आहे ते. जर समजा हा न्यूक्लियस आणि हे जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस, समजा त्या मोमेंटला हा पाथ आहे. ओके. तर हे टँजंट, तर तो टँजेन्शियली गेला तर काय व्हिलॉसिटीने जाईल असं येते. तर काही वेळेला या स्टेजला व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन असं म्हणतात. ठीक आहे. तर मास ऑफ द इलेक्ट्रॉन, टँजेन्शियल व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन आणि रेडियस ऑफ द पाथ, म्हणजे ज्याला बोर साहेबांनी पहिल्यांदा वर्ड आणला ऑर्बिट. बोर साहेबांनी इंट्रोड्यूस केला ऑर्बिट. बघा, ऑर्बिट. मग इथं n=1 भरायचं. ओके. h कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि टँजेन्शियल व्हिलॉसिटी भरायची. ओके. हे कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, टँजेन्शियल व्हिलॉसिटी कॉन्स्टंट आहे. तर n=1 भरल्यानंतर जो r मिळेल, n=2 भरल्यानंतर जो r मिळेल, n=3 भरल्यानंतर जो r मिळेल, समजलं का? तर ते जे r मिळणार म्हणजे n= या इक्वेशनमध्ये मास ऑफ द इलेक्ट्रॉन, टँजेन्शियल व्हिलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, रेडियस इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. तर ते न्यूक्लियसचा सेंटर आणि तो जो रिव्हॉल्व होतो आहे राऊंड द न्यूक्लियस, तो पाथ असेल सर्क्युलर, तर ते जे रेडियस आहे ते रेडियस. तर n=1 भरायचं, m भरलं, v भरलं, h पाय कॉन्स्टंट ते भरल्यानंतर rची काहीतरी व्हॅल्यू येईल. तर n=1 भरला, n=2 भरला, n=1 भरल्यानंतर rची काहीतरी व्हॅल्यू आली, त्याला r1 म्हणूया. n=2 भरल्यानंतर rची काहीतरी व्हॅल्यू आली, त्याला r2 म्हणूया. n=3 when it is substituted we get value of r, let it be r3. असे आम्हाला रेडियस मिळाले. आणि मग तो रेडियस मिळाल्यानंतर हे जर न्यूक्लियस असेल तर तो n=1 2 3 भरल्यानंतर m/v/r, बोर साहेबांचं इक्वेशन इज इक्वल टू, मग हे बोर साहेबांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व, तर ते एनी पाथ आणि ऑल पाथ नाही, तर फिक्स्ड पाथ बोर साहेबांच्या मताप्रमाणे. पुढे जाऊन आणखी आपण काहीतरी त्यात ॲडिशन बघणार आहोत, हे पण पूर्ण बरोबर नाही, पण ठीक आहे. आत्ता बोर म्हणतात त्याप्रमाणे, नील बोर. ओके. तर इलेक्ट्रॉन्स, तर ते सांगतात की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट पाथ अँड फिक्स पाथ. तर ती कुठली, आणि ते जे सांगतात त्याला मॅच होणारं हे पण इक्वेशन आहे. ते जे सांगतात बोर साहेबांचं इक्वेशन त्याला मॅच होणारं हा पण मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. आणि हे इक्वेशनच मुळात व्हॉट वी हॅव कन्सिडर्ड इन डिटेल इन आवर अर्लियर लेक्चर
स्पेक्ट्रम म्हणून मी इथं थोडं बारीक बारीक काढलेलं आहे. तो जो स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट आहे ते सगळेवरून इक्वेशन हे आलं आणि याच्यावरून m इंटू व्ही इंटू आर इज इक्वल टू h/2π ऑर n इंटू h/2π मल्टिपल्स 1 2 3 4 आणि मग n इक्वल टू 1 2 3 याच्यामध्ये भरलं की जे आरचे व्हॅल्यूज येतात R1 R2 R3 दोज बिकम दी व्हेरियस पाथ्स अराउंड इन विच म्हणजे त्या बोरच्या त्या वेळेप्रमाणे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. आणि म्हणून मग n इक्वल टू 1 भरल्यानंतर जे रेडियस आलं त्या रेडियसला रिलेटेड जो पाथ असेल त्याला मग ऑर्बिट नंबर 1 म्हणलेला आहे. n इक्वल टू 2 भरल्यानंतर जो रेडियस मिळाला तर हे ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स म्हणजे या ऑर्बिटची कॅपॅसिटी संपली की ते नवीन रेडियस R2 मिळेल. तो जो काय असेल दॅट बिकम्स ऑर्बिट नंबर 2. n इक्वल टू ते ऑर्बिटची कॅपॅसिटी संपली समजा इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन दॅट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट की n इक्वल टू 3 भरल्यानंतर जो रेडियस येणार तो जो आर असेल समजा तो आर एवढा आहे तर ते जे तो पाथ असेल नेक्स्ट इलेक्ट्रॉन्स विल रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन दॅट ऑर्बिट फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट असं फोर्थ ऑर्बिट KLMN असं पण म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मग हे इक्वेशन आलं आणि इथून मग अभ्यास समजा इथंपर्यंत आला की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन सम डेफिनेट पाथ्स म्हणजे त्याला ऑर्बिट इन सम डेफिनेट ऑर्बिट्स म्हणजे त्यातलं फर्स्ट ऑर्बिट सेकंड ऑर्बिट थर्ड ऑर्बिट फोर्थ ऑर्बिट ते रेडियस कसा काढायचा तर n इक्वल टू 1 2 3 4 भरल्यानंतर जे आर येणार त्याप्रमाणे काढायचं. आणि मग बोर साहेबांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस in those orbits आणि those orbits we can find the radius of those orbits we can find by this इक्वेशन. असंपर्यंत इथंपर्यंत बोर इक्वेशन सांगितलेलं आहे. आता हेच बोरचं इक्वेशन आणखी थोडं डिटेलमध्ये सांगून मग बोरच्या इक्वेशनमध्ये काय ड्रॉबॅक आहेत ते पण बघायचे आणि असं करत आपण मग ॲक्च्युअल क्वांटम थिअरीपर्यंत जाणार आणि त्यानंतर जे ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आपण एक सेट म्हणा किंवा एक त्याचा सिक्वेन्स किंवा फॉर्म्युला शिकणार. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. हे सगळं कळत असताना थोडं इकडे तिकडं गोंधळ झाला सुरुवातीला तर हरकत नाही, पण नंतर जे आपण मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकणार आहोत दॅट इज इझी आणि ते येणं फार महत्त्वाचं आहे पुढचे सर्व टॉपिक्सच्यासाठी. आणि ते आल्यानंतर मग यातला एखादा मुद्दा आजचा उद्या झाला म्हणजे सोडून द्यायचं पुढच्या वर्षी करायचं असं नाही. म्हणजे कुठली गोष्ट थोडा वेळ लागला तर चालेल, कुठली गोष्ट लगेच आली पाहिजे. ओके, ते मुद्दा मी सांगत आहे. हे सर्व तुमची पुढची दिशा याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुमच्या सगळ्या MCQs सर्व प्रकारचे एक्झाम्स नीट किंवा ते सोपं जाण्याच्या दृष्टिकोनातून ते सांगतो आहे मी. मग ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक काही असो की हे सगळं करून आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकणार ते सोपं आहे आणि ते तुम्हाला मग सुरुवातीला 20 आणि नंतर 30पर्यंत आणि मग नंतर पुढं गरजेप्रमाणे 1-2 टॉपिकला त्याच्या पुढचं. ओके, तर ते फार महत्त्वाचं आहे. तिकडे चाललो आहे. अजून थोडं 2-3 लेक्चर त्याला वेळ आहे. ओके, ते बघण्यासाठी तर ते डोक्यात ठेवून त्या अँगलमध्ये हे समजून घ्या आणि मग जे इथे चर्चेत आलेलं आहे त्याला रिलेटेड नोट बघून टिक करून तेवढं वाचायचं. शिकवण्याचा एक शेवटी सिक्वेन्स असतो आणि टेक्स्टमध्ये काही वेळेला डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन वेगळं काहीतरी तिथे काय ते वेगळं दिलेलं असतं म्हणजे ते महत्त्वाचं असतं. काही वेळेला ते आपल्या शिकवण्यामध्ये नंतर येणार असतं किंवा काही वेळेला ते इंट्रोडक्टरी असतं, गरजेचं नसतं. तर जसं की थॉम्सनची पण मॉडेल आहे इलेक्ट्रॉनिक्स, तर मला वाटतं ते काही गरजेचं वाटत नाही शिकवण्याचं, पण पुस्तकात दिलं असेल हिस्ट्रीचा पार्ट म्हणून वाचा. ओके, तर तुम्ही ते काय चर्चा झाली त्याप्रमाणे बघून मार्क करून पहिला हे ऐकायचं 1-2दा समजून घ्यायचं आणि मग ते वाचायचं. असा अभ्यास करा म्हणजे मग नेक्स्ट लेक्चरला बोरचे इक्वेशन आणखी जरा व्यवस्थित आणि मग लिमिटेशन्स ऑफ बोर्स थिअरी आणि मग त्यानंतर पुढची थिअरी आणि असं करत मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे आपण जाणार. येस, तर पहिले 2 लेक्चर्स आणि त्यानंतर हे लेक्चर असं पूर्ण करा. थँक्यू व्हेरी मच.